दिवसभर पावसानं झोडपलं आणि आता रात्री रेल्वेने झोडपलंय। वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे। मी आता सध्या वसई रेल्वे स्थानकाच्या बाजूला आहे। आपण जर बघितलं इथं मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत, कारण की सकाळी जे चाकरमानी आपल्या कामासाठी निघाले होते, आता मात्र नालासोपारा स्थानकात पाणी भरल्यामुळे वसईपर्यंतच रेल्वे सेवा सुरू आहे आणि त्यामुळे नालासोपारा वसई या नालासोपारा विरार या ठिकाणी जाणारे प्रवासी अडकून बसलेले आहेत। तर त्यांना पर्यायी व्यवस्था नाही आहे। वास्तविक परिवहन सेवा जी आहे वसई विरार महानगरपालिकेची अशा वेळेला पाहिजे होती, मात्र पाणी जागोजागी जमा झाल्यामुळे परिवहन सेवा बंद आहे, एस-टी सेवा बंद आहे, तसेच रिक्षाही बंद आहे। एकमेव हा ट्रॅक्टरचा आधार आहे, मात्र त्यासाठी पैसेही मोठे आवाजवी हे ट्रॅक्टरवाले मागत आहेत। नालासोपाराला जाण्यासाठी 500 रुपये एवढे मागत आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक प्रवासी आहेत वसईला आधार शोधत आहेत की नालासोपारा वसईपर्यंत जाण्यासाठी कुठली तरी साधन सुविधा असेल। दिवसभर पावसाने झोडपलेलं होतं आणि आता रात्रीही त्रास सहन करावा लागणार आहे, कारण की वसई विरारमध्ये लाईट नाही आहे, संपूर्ण अंधार आहे, इन्व्हर्टर प्रत्येकाचे संपलेले आहेत, पाणी चढलेलं नाही आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, असे हाल जे आहेत वसई विरारकरांचे झालेले आहेत। त्यामुळे दिवसभर पावसानं झोडपलं, आता रात्रीही त्यांचे हाल काही संपणार नाहीत। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।